नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 आपली आगामी जी CET आहे विद्यार्थी मित्रो, त्या संदर्भातील हा व्हिडिओ. तर BEd CETसाठी विचारले जाणारे 3 घटक, ज्याला आपण विषय असंही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये पहिला घटक ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी म्हणजेच मानसिक चाचणी असं म्हणतो. दुसरा घटक जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान. तर विद्यार्थी मित्रो, तिसरा घटक टीचर ॲप्टिट्यूड म्हणजेच शिक्षक कल चाचणी किंवा शिक्षक अभिव्यक्ती. तर या 3 घटकावर आधारित प्रश्न आपल्याला BEd CETला कसे विचारले जातात हे आपण पाहूया. तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करण्यास विसरू नका. विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे आपली BEd CET जी आहे ती 100 गुणांची होणार आहे. तर त्या 100 गुणांमध्ये पहिला विभाग जो आहे विद्यार्थी मित्रो, तो म्हणजेच मानसिक चाचणी, ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 40 म्हणजेच एकंदरीत 40 प्रश्न विद्यार्थी मित्रो आपल्याला मानसिक चाचणीवरती, मेंटल ॲबिलिटीवरती विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, दुसरा जो विभाग आहे सामान्य ज्ञान या नावाने आपण त्याला ओळखतो, म्हणजेच जनरल नॉलेज. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 70 एकंदरीत 30 प्रश्न आपल्याला ह्या घटकातून विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा जो घटक आहे विभाग 3 मधला, तो म्हणजेच प्रश्न क्रमांक 71 ते प्रश्न क्रमांक 100 म्हणजेच शेवटचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रो, शिक्षक अभिव्यक्ती या घटकावर हे प्रश्न असणार आहेत, म्हणजेच 71 ते 100 प्रश्न. विद्यार्थी मित्रो, तर आपली BEd CETची जी क्वेश्चन पेपर असते त्यामध्ये आपल्याला तिन्ही घटक एकत्रितपणे पाहायला भेटतात. कुठेही तुम्हाला असं लिहिलेलं आढळणार नाही की विभाग पहिला, घटक पहिला. तर विद्यार्थी मित्रो, प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 100 असे सलग प्रश्न आपल्या तिथं असतात आणि ते आपल्याला सॉल्व करायचे असतात, सोडवायचे असतात. तर विद्यार्थी मित्रो, ह्या 100 प्रश्नासाठी आपल्याला 100 गुण असून ते 90 मिनिटामध्ये आपल्याला सोडवायचे असतात. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी. तर घटक पहिला विद्यार्थी मित्रो, जो की मानसिक चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी आहे, त्यातला प्रश्न क्रमांक 1. विद्यार्थी मित्रो, या घटकातील प्रश्न जे आहेत तर सहसंबंध यासारख्या ज्या बाबी आहेत यावर विचारलेले आधारित असलेले प्रश्न आपल्याला इथं पहिला प्रश्न आपण पाहत आहोत. पहिल्या 2 संज्ञातील संबंध लक्षात घेऊन दुसरी संज्ञा ओळखा. विद्यार्थी मित्रो, आपल्याला बहुपर्यायी प्रश्न माहीत आहेत. त्यामध्ये 4 पर्याय असतात. तर आपण इथे पाहू शकता 4 पर्याय आहेत. तर ह्या 4 पर्यायापैकी एक उत्तर असते, ही बाब आपल्यास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो, अगोदर आपल्याला प्रश्न वाचायचा आहे आणि प्रश्न वाचल्यानंतर 4 पैकी जो आपला पर्याय असेल, तर आपली जी कॉम्प्युटर बेस्ड CET आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रो आपल्याला त्या ऑप्शनला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. म्हणजे 1 2 3 4 असे तिथं गोल असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रो, आपलं जे उत्तर असेल त्या गोलला आपण क्लिक करताच, म्हणजे आपल्याला कर्सर त्यावरती न्यायचं आणि क्लिक करायचं, आपलं उत्तर मग काय होत असतं, ते जमा होतं, सबमिट होतं. तर पाहूया आपला हा प्रश्न काय म्हणतोय. पहिल्या 2 संज्ञातील संबंध लक्षात घेऊन दुसरी संज्ञा ओळखा. विद्यार्थी मित्रो, लॅडर, ज्याला आपण CD असं म्हणतो, ते आपल्याला इथं ह्या एका आकृतीद्वारे दाखवण्यात आलेला आहे. तर इंग्लिश हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रो, तो आपल्याला कोणत्या आकाराने दाखवता येईल. तर ह्या दोघांमधला अगोदर आपण संबंध पाहूया विद्यार्थी मित्रो. लॅडरसाठी L हे इंग्रजी अक्षर आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रो, पहिलं अक्षर आपल्याला म्हणता येईल त्याचं. तर इथं जी त्यांनी बाब दाखवली, तर लॅडरसाठी काय केलं त्यांनी, L या अक्षरासाठी 2 आपल्याला असे पॉईंट्स घेतलेले पाहायला मिळत आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, मग इंग्लिश हा जो शब्द आहे त्याला ऑलरेडी 3 पॉईंट असतात, हे आपणास माहीत आहे. तर 1 2 आणि 3 अशा प्रकारे. परंतु लॅडरसाठी एकच पॉईंट असून त्यांनी 2 पॉईंट घेतले, म्हणजेच आपल्याला एक एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला खालच्या साईडला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, क्रमवार येणारी आकृती शोधा. विद्यार्थी मित्रो, सहसंबंध घटकावर आधारित आपल्याला क्रमवार येणारी आकृती शोधायची आहे, म्हणजे सिक्वेन्स आपल्याला लावायचा आहे. तर M सारखे 2 अक्षर आपल्याला इथे दिलेत, एक उलटं M आहे आणि एक सुईचा असं आपण म्हणूया. तर विद्यार्थी मित्र, त्याला फिरवण्यात आलेला आहे, म्हणजे त्याला फिरवल्यानंतर आपल्याला
हे जे यम वरती होतं ते आपल्याला आडवं झालेलं पाहायला भेटलं. अशा प्रकारे ती आकृती तयार झाली. तर ही आकृती ऑलरेडी आडवी आहे, तर ती परत आपण फिरवल्यानंतर ती कशी होईल हे आपल्याला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्र, आपण त्याला ज्यावेळेस फिरू तर आपल्याला आकृती क्रमांक 2 ही आकृती आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजेच हे जी त्याचा आकार आहे आकृती क्रमांक 2 सारखा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढची जी बाब आहे विद्यार्थी मित्र, अशाच प्रकारचा आपल्याला अजून एक प्रश्न विचारलेला आहे. तर सोबतच्या आकृतीत घर ए ते शाळा बी हा मार्ग दाखवलेला आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याचं ते घरपासून शाळेपर्यंतचा मार्ग आपण ह्या रेषेने दाखवलेला आहे. तर घरून शाळेत पोहोचेपर्यंत किती वेळा त्याला डावीकडे वळावे लागेल. विद्यार्थी मित्र, आपण मार्ग पाहता आपल्याला कळते की तो घरून निघालेला आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, त्याचा जो लेफ्ट हँड आहे तर हा लेफ्ट हँड यल टर्न आपल्याला काय करायचे मोजायचे. घरून तो निघाला आहे, इकडच्या साईडला वळवला आहे म्हणजे लेफ्ट साईडला वळवला, हा पहिला टर्न. त्यानंतर विद्यार्थी मित्र तो पुढं आला, सरळ पुढं आल्यानंतर परत तो एकदा लेफ्टला वळाला म्हणजे हा दुसरा टर्न आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र तो परत सरळ गेला आणि परत वळाला म्हणजेच आपल्याला तिसरा टर्न झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र तो सरळ गेला, परंतु तो आता ह्यावेळेस उजवीकडे वळाला, त्यामुळे आपल्याला डावा टर्न मोजायची गरज नाही. परत तो उजवीकडे वळाला, तोही आपल्याला मोजायची गरज नाही. परंतु तो ह्या पॉईंटला आल्यानंतर परत तो डावीकडे वळून तिरपा वळाला म्हणजे परत डाव्या साईडलाच वळलेला आहे तो. तर त्याप्रमाणे तो इथं आला. इथं आल्यानंतर विद्यार्थी मित्र तो तिरपा वळाला, तीही उजव्या दिशेला, त्यामुळे तोही टर्न आपल्याला मोजायची गरज नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढे गेल्यानंतर एका पॉईंटला तो थांबला व डावीकडे वळाला म्हणजे हा टर्न आपल्याला कन्सिडर करावा लागेल, मोजावा लागेल. ती 5वी वेळ झाली. सरळ तो पुढे गेला, उजवीकडे वळाला, टर्न मोजायची गरज नाही म्हणजे तो 5 वेळा वळाला. तर चला उत्तरामध्ये पाहूया आपला ऑप्शन काय सांगतोय. ऑप्शन 1 3 वेळा, ऑप्शन 2 5 वेळा, ऑप्शन 3 11 वेळा आणि 4 7 वेळा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 5 वेळा करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे आपल्याला तर्क लावून म्हणजेच बुद्धिमत्तेचे प्रश्न काय करायचे विद्यार्थी मित्रो, सॉल्व करायचे आहेत. सर्व प्रश्न हे आकृतीवर आधारित येतात असं नाही, तर मॅक्झिमम प्रश्न विद्यार्थी मित्रो हे शाब्दिक असतात आणि हे जे 3 आपण प्रश्न पाहिले ते अशाब्दिक किंवा ज्याला आपण आकृतीद्वारे प्रश्न असं म्हणूया. तर ते 3 प्रश्न आपण पहिल्या घटकासंदर्भात पाहिले म्हणजेच बुद्धिमत्ता होय. विद्यार्थी मित्रो, दुसरा जो घटक आहे आपल्याला परीक्षेसाठी प्रश्न क्रमांक 41 ते 70 हे प्रश्न जे येणार आहेत ते आपल्याला जनरल नॉलेजमधून येणार आहेत. तर त्यावर आधारित प्रश्न हे कसे सॉल्व करायचे हे आपण काही उदाहरणाद्वारे पाहूया. तर पहिलं उदाहरण विद्यार्थी मित्रो, लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात. विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम आपल्याला लीप इयर ही संकल्पना माहीत पाहिजे. लीप इयर म्हणजे विद्यार्थी मित्रो ज्यामध्ये एक दिवस काय असतो एक्स्ट्रा असतो म्हणजे अधिकचा असतो. तर जनरल वर्षामध्ये आपल्याला माहीत आहे आपण म्हणतो 365 दिवसांचं एक वर्ष असतं, तर लीप इयरला ते 366 दिवसांचं होईल कारण एक दिवस त्यात काय असतो अधिकचा असतो. त्यामध्ये 29 फेब्रुवारी हा दिवस आपल्याला लीप इयरमध्ये पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 366, ऑप्शन 2 365, ऑप्शन 3 364 आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर ठरेल. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जगातील सर्वात लांब नदी कोणती. 1 ॲमेझॉन, 2 नाईल, 3 चिनाब, 4 गंगा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारचे काही प्रश्न आंतरराष्ट्रीय बाबीवर आधारित जनरल नॉलेजमध्ये विचारले जातील. काही प्रश्न राष्ट्रीय बाबीवर तर काही प्रश्न लोकलचे असतील म्हणजेच महाराष्ट्रामधील आपल्याला पाहायला मिळतील. तर हा आंतरराष्ट्रीय घटकातील आलेला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रो, जगात सर्वात लांब नाईल नदी आहे. त्यानंतर जगात सर्वात रुंद ॲमेझॉन नदी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, भारतात सगळ्यात उंच जो पूल बांधण्यात आलेला आहे रेल्वे पूल तो चिनाब या नदीवर आहे. तर गंगा ही नाईलप्रमाणेच भारताची सगळ्यात लांब नदी आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात. विज्ञानाशी निगडीत सामान्य ज्ञानाचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो. ऑप्शन 1 गॅलियम, 2 पारा, 3 ब्रोमिन, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 पारा करेक्ट उत्तर होय. पारा म्हणजे ज्याला आपण मर्क्युरी म्हणतो व विद्यार्थी मित्रो ज्याचा सिम्बॉल Hg आहे म्हणजेच हायड्रोगायरम. तर पारा हा घटक आपण तापमापीमध्ये वापरत असतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो,
मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? 1 108, 2 206, 3 270 आणि 4 300. विद्यार्थी मित्रो, मानवी शरीरात असं विचारलेलं आहे, म्हणजे परिपूर्ण वाढ झालेल्या मानवामध्ये किती हाडं असतात असा त्याचा अर्थ आहे. तर विद्यार्थी मित्रो, त्याचं उत्तर 206 आहे. तर लहान मुलामध्ये 270 ते 300 हाडे आपल्याला पाहायला भेटतात. आणि विद्यार्थी मित्रो, तो जसा जसा मोठा होतो त्याचे हाडं जुळत जातात व त्यांची संख्या कमी होऊन ती 206 आपल्याला झालेली पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आपल्या BED-CETचा जो शेवटचा घटक आहे शिक्षक अभिव्यक्ती, या घटकातील शिक्षणाचे उद्दिष्ट असावे. तर शिक्षणाचे उद्दिष्ट कसे असावे? ऑप्शन 1 विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य निर्माण करणारे, विकसित करणारे. 2 विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव विकसित करणारे. 3 विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणारे. 4 विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी तयार करणारे. विद्यार्थी मित्रो, जास्तीत जास्त जे ध्येय आहे आपल्या शिक्षणाचं, तर सर्वांगीण विकास, जे की सामाजिकतेकडे नेणारे ध्येय आपण जोपासलेलं असतं. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, फक्त व्यावसायिक कौशल्य आहेत व सामाजिक जर बांधिलकी नसेल तर त्याला अर्थ नाही. त्यामुळे 1 नंबरचा पर्याय आपलं उत्तर नाही. त्यानंतर 3 नंबरमध्ये विद्यार्थ्यांना फक्त परीक्षार्थी आपल्याला बनवायचं नाही, त्यामुळे 3 नंबरचाही ऑप्शन आपला चुकीचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी तयार करणे, फक्त व्यावहारिक जीवनासाठीच नाही तर त्यांच्यामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रो, त्यासाठी ऑप्शन 2 त्याच्यात सामाजिक जाणीव निर्माण करणे, विकसित करणे, ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, विद्यार्थ्याचा गृहपाठ तपासण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. कोणती पद्धत आहे असा त्याचा अर्थ आहे. ऑप्शन 1 वर्गातील हुशार विद्यार्थ्यांना ते सोपवणे, म्हणजे एखाद्या हुशार विद्यार्थ्याकडे सर्व नोटबुक्स देणे, वह्या देणे व त्याला तपासण्यासाठी सांगणे, ही बाब बरोबर नाही. त्यानंतर 2 वर्गातील उत्तरे गट पद्धतीने तपासणे, म्हणजेच काही विद्यार्थ्यांचे गट करायचे, त्यांच्याकडे नोटबुक द्यायचे आहे, ही पण पद्धत चुकीची आहे. 3 नंबर नमुना उत्तराच्या मदतीने ते तपासण्यासाठी सांगणे, हेही चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रो, त्यांच्याकडे उत्तर द्यायचे आणि त्याप्रमाणे तुम्ही तपासा असं सांगणं चुकीचं होय. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 शिक्षकाकडून तपासणे हे करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपले तिन्ही जे घटक आहेत, ज्यामध्ये मेंटल ॲबिलिटी, त्यानंतर जनरल नॉलेज व टीचर ॲप्टिट्यूड, ज्यामधून आपल्याला प्रश्न क्रमांक 1 ते 40 मेंटल ॲबिलिटीमधले प्रश्न, 41 ते 70 सामान्य ज्ञानाचे प्रश्न, तर विद्यार्थी मित्रो 71 ते 100 म्हणजे शेवटच्या प्रश्नापर्यंत विद्यार्थी मित्रो शिक्षक अभिव्यक्तीचे प्रश्न येणार आहेत. त्याप्रमाणे आपल्याला तयारी करायची आहे. विद्यार्थी मित्रो, यासाठीचे आपल्याला सर्व जे घटकावर आधारित व्हिडिओ आहेत ते आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तसेच अजून नवीन व्हिडिओ आपण आपल्यासाठी अपलोड करत आहोत, ते आपण अवश्य पाहावे. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नये. लवकरच भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.